नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। किनगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत पकडला 11,000 रुपयाचा गुटखा, दोघांविरुद्ध झाला गुन्हा दाखल। अहमदपूर तालुक्यातील किनगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या ढाळेगाव व खंडाळे येथे गुटखा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावरून पोलिसांनी या दोन्ही ठिकाणी छापा मारून 11,945 रुपयाचा गुटखा जप्त केला आहे। याविषयी मिळालेली अधिक माहिती अशी की अहमदपूर तालुक्यातील ग्रामीण भागात विविध ठिकाणी गुटखा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावरून आता शहराबरोबरच पोलिसांनी आपला गुटख्याविरोधी मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवल्याचे दिसत आहे। याचाच परिणाम म्हणून तालुक्यातील ढाळेगाव व खंडाळे येथे गुटखा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। यावरून दोघांना रंगेहात पकडण्यात आले आहे। दोन्ही गुटखा विक्रेत्यावर किनगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ढाळेगाव येथील दुकानदार सोमनाथ गोविंदराव शेकडे हा जिल्हा परिषद शाळेसमोरील मुकुंदराज किराणा दुकानातून प्रतिबंधित गुटखा व पान मसाल्याची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यावरून पोलिसांनी दुकानावर धाड टाकली। यात विविध कंपन्यांचा गुटखा अंदाजे किंमत 10,000 मुद्देमाल जप्त केला आहे। दुसऱ्या ठिकाणी खंडाळे येथे दुकानावर हनुमंत मंचकराव पौळ हा गायत्री किराणा अँड पान स्टॉल दुकानात अंदोरी फाटा खंडाळे येथे गुटखा विक्री करत असताना मिळून आला। यावेळी पोलिसांनी दुकानांची झाडाझडती घेतली तेव्हा त्याच्याकडे विविध कंपनीच्या 925 रुपये किमतीचा गुटखा मिळून आला। किनगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन तोटेवाड हे करत आहेत।